पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि। 19वा श्लोक आहे हा। गुणाची संख्या सांगणारं जे सांख्यशास्त्र आहे त्या सांख्यशास्त्रानं ज्ञान कर्म कर्ता या तिघांनाही सत्व रज आणि तमगुणामध्ये कसं भेदाने प्रकारात मांडलेलं आहे ते आता तुला सांगतो, तू ते ऐक असं भगवंत म्हणतात। परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तिन्ही तिही ठाई भिन्न गुण आहाती। त्रिगुणाचे वर्णन करून सगळ्या प्रकारची एक प्रकारे हे जे काही परमार्थशास्त्र आहे हे समजून देण्याचं शास्त्र आहे ते सांख्यशास्त्र आहे। त्या सांख्यशास्त्रानं ज्ञान कर्म आणि कर्ता हे जे तीन आहेत हे तिघही या त्रिगुणामुळं कशा प्रकारे वेगवेगळे आहेत। प्रत्येक गुणातला हा ज्ञान कसं, प्रत्येक गुणातलं कर्म कसं, प्रत्येक गुणातला कर्ता कसा, हे सगळं सांगितलेलं आहे। म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो नये धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकच प्रौढ। तेव्हा एकंदरीत हे जे काही आहेत हे ज्ञान म्हणा कर्म म्हणा कर्ता म्हणा यांच्यावर विश्वासून राहू नये। आपण कसं पत म्हणतो, पत म्हणजे विश्वासार्हता। तुमची पत आहे का तिथं, किंवा ह्या पत संस्था म्हणजे तुमचा विश्वासधारण। आता ते म्हणतात पाते जो म्हणजे असा विश्वास ठेवू नको हे तिन्ही गुण असे आहेत की ते बांधायलाही कारण आहेत आणि सोडायलाही कारण आहेत। त्यातनं एकच गुण असा की तो तुम्हाला त्या सगळ्या बंधनातून सोडून टाकतो। ते सात्विक ठाऊवे ओहे तो गुणभेदू सांगोप आहे जो सांख्यशास्त्री आहे वाहिला। एकंदरीत काय आहे की हे जे काही रज तम दोन्ही जे आहेत ना यांच्यावर विश्वास ठेवू नको। जो एकच आहे की त्याच्या ठिकाणी या सगळ्याला सोडवण्याचं सामर्थ्य आहे तो सत्वगुण आहे आणि त्याच्या संबंधी ते सात्विक ठाऊवे होय। तेव्हा त्या सत्वगुणाचा त्याच्या ठिकाणी असलेला जो काही ज्ञान आहे कर्म आहे कर्ता आहे याच्याविषयी आता मी तुला सांगणार आहे। ते कुठलं तर सांख्यशास्त्रानंच वर्णनेलं आहे ते मी आता तुला सांगतो। जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्राचा जे। आता सांख्यशास्त्राची प्रौढी सांख्यशास्त्राची स्तुती करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सांख्यशास्त्र हे विचार करणारं शास्त्र आहे आणि सगळे विचार यथायोग्यतेने मांडले म्हणजे जे जे समजून द्यायचं आहे ते विचाराच्या मार्गातून समजून दिलं आहे। म्हणून एक त्याला उपाधी अशी दिली किंवा त्याची स्तुती करताना त्याला असं एक विशेषण दिले की विचार क्षीर समुद्र म्हणजे जसा क्षीर समुद्र हा काय आहे गोडा समुद्र असून सुद्धा आहेच आहे कसा तर मोठा, तसं हे विचार करणारा। बाकीच्या समुद्राची नाही दिली उपमा कारण बाकीचे सगळे कसे आहेत तर खाऱ्या पाण्याचे आहेत, हे गोड आहे म्हणून गोड विचार करणारा हा एक समुद्र आहे। दुसरं सांगितलं स्वबोध कुमुदिनी चंद्र
जसं कुमुदिनी हे कमळ चंद्राच्या चांदण्यानं उमलतं, तसा या विचारानं स्वबोधरूपी कुमुदिनी कमळच पण कोणतं? स्वबोधरूपी. बोध कोणता? तर आत्मबोध. आत्मबोधरूपी कमळ उमलण्याकरता जसं चंद्राची गरज आहे, तसं ह्या सांख्यशास्त्र त्याचा चंद्र आहे. ज्ञानडोळसा नरेंद्र शास्त्राचा जे. आणि ज्ञानशास्त्र सांगण्यातलं हे कोण आहे? तर जसा सम्राट उच्च राजा जो असतो तसा आहे की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी, ती निवडिता त्रिभुवनी मार्तंडूजे. एकंदरीत काय झालं आहे तर सगळं जे काही आहे जगत ते या दोघापासूनच निर्माण झालं, प्रकृती आणि पुरुषापासून. आणि त्यामुळं ह्या दोघाचं ऐक्य दाखवलं. त्याच्यातच काय झालं, जसं दिवस आणि रात्र हे जसे दोन्ही आपण काय करतो, एकंदर 24 तासाला पंचांगात असतं की एखादं नक्षत्र, एखादी तिथी दिवसभरही आहे आणि रात्रभर आहे, त्याला अहोरात्र म्हणायचं. तसं हे अहोरात्र आहे कोणाचं? प्रकृती पुरुषाचं. पण ह्या दोघांची निवड कोण करतं? तर हे शास्त्र. म्हणून त्याला एक काय केलं, जसं दिवस आणि रात्र दोन्ही आहेत त्याचा आपण एक दिवस धरतो, पण त्याची फोड कोण करतं? ह्याचं नाव दिवस आणि ह्याचे नाव रात्र. तर सूर्य करतो. सूर्य असलं म्हणजे ह्याचं नाव दिवस, सूर्य नसला म्हणजे ह्याचं नाव रात्र. सूर्यच दोन्हीची निवड करतो. म्हणून मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्य. हा सूर्यच. ते कोणता सूर्य? तर शास्त्ररूपी सांख्यशास्त्ररूपी सूर्य आहे तो. याच्यातून प्रकृती काय आणि पुरुष काय याचा विचार आपल्या पुढं मांडून त्या दोघांचा विचारानं सगळ्या समजून देतो. जेत अपारा मोहराशी तत्वाच्या मापी 24, उमाना घेऊनी परेशी सुरवाडी जे. आता त्याच्यासाठी काय करावं लागतं तर तत्त्वज्ञानही मांडलं जातं. मग हे जे सांख्यशास्त्र आहे ते सांख्यशास्त्र या संपूर्ण मोहरूपी प्रपंचाच्या ठिकाणी गुंतलेली जी प्रकृती ती कशी आहे तर तिच्या ठिकाणी संपूर्ण असं काय आहे की 24 तत्वाची. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तेच तिने त्याची काय आहे सांख्यशास्त्रानं प्रसिद्धी केली, कशी कशी तत्त्व कोणते कोणते आहेत हे सगळं घेऊन बघत असताना त्याच्यामध्ये जर हे शास्त्र आणि त्याचा विचार आपल्या ठिकाणी आला तर त्याच प्रकृतीच्या ठिकाणी त्या 24 तत्वाच्या ठिकाणी हा पुरुष आहे आणि तो आनंदरूप असणारा पुरुष आहे. अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र, ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. एकंदरीत त्या सांख्यशास्त्राला जो समजून घेतो, अर्थात पढे जयाचे स्तोत्र जे त्याची जी काही स्तुती आहे, स्तोत्र पठन आहे, अर्थात त्यांची जी काही मांडणी आहे ते मांडणीप्रमाणे जो विचार त्या ठिकाणी घेतो, समजून घेतो, त्याच्या ठिकाणी हे जे काही तिन्ही गुण आहेत, तिन्ही गुणाचे वेगवेगळे धर्म आहेत आणि ते धर्माचं जे काही सविस्तर माहिती त्याच्या ठिकाणी होते. जे आपुलेनी अंगिके त्रिविधपणाचे निअंके, दृश्यजात तितुके अंकित केले. एकंदरीत याच शास्त्रानं आपल्या ठिकाणी ह्या तिन्ही गुणाचं एकूण काय केलं आहे की अशी मांडणी करून त्रिगुणानंच हे सगळं जगत झालं. जेवढे काही जगतातले पदार्थ आहेत दृश्यजात ते सगळे या त्रिगुणातच कसे बसले, त्रिगुणानेही अंकित आहेत. कारण काय आहे की तिन्ही गुण जे आहेत ते प्रत्येकाच्या ठिकाणी, कुठलाही प्राणी घ्या, पक्षी घ्या, वृक्ष घ्या, कुठंतरी कोणाच्यात तरी सत्वगुण आहे, कोणाच्यात तरी रजगुण आहे, कोणाच्यात तरी तमगुण आहे. म्हणजे जे ते काही असेल, जेवढं जगात निर्माण झाले तेवढे सगळं निर्माण झालेलं या तिन्ही गुणातच बसतं. एवं सत्व रजतमा
तिहीची एवढी असे महिमा, जे त्रैविध्य आदी ब्रह्मा अंतिक्रमी. आता झालं म्हणजे निर्जीवात सुद्धा तिन्ही गुण आहेत हे तर सांगितलंच, पण हे सत्व रज तम हे तिन्ही एवढे आहेत आणि यांच्या ठिकाणी महिमा असा आहे, ह्यांचं सामर्थ्य असे की ब्रह्मदेवापासून लहानात लहान असलेल्या कीटकापर्यंत ह्यांनीच सगळं गुंपून काढले. ब्रह्मदेवसुद्धा आहेच कुठल्या तरी गुणाने बांधलेला. त्यानंतर जेवढी काही येईल सारणी मागं 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 सरकत, तसं तसं बघितलं तर कुठला लहानसा कीटकसुद्धा काय करतो आहेच. बारीकसं चिलटसुद्धा काय करतं की तुम्ही कशात तरी गुंतला, काहीतरी तुमच्या ठिकाणी वाचन म्हणा काही चाललं की येतं डोळ्यापुढं फिरतं, आपण ढकलून लावा की थोड्या वेळाने आलंच. हे तमगुणीच आहे. नाहीतर ढास मनुष्य कशात तरी गुंतला की कानात गुंगुंग करत बसतो, किती झटकलं की थोड्या वेळाने आलाच. काय झालं हे काय नाही. यांच्या ठिकाणी आता असा एखादा विचार येतो की डासाला फक्त कानच दिसतो काय, का ते कुठे अंगात कुठेकडच्या बाजूला गुंगुंग करतो का, का कानाजवळच वरडत असावा. तर कदाचित कानातला विशिष्ट वास त्याला येत असावा आणि तिथंच तेवढा त्याच्या ठिकाणी आवाज निघत असेल. काही असो, हे त्रिगुणानं व्याप्त आहे हे आपल्या ठिकाणी काय आहे विचार येतो. जे त्रैविध्य आदी ब्रह्मा अंतिक्रमी, तेव्हा ब्रह्मदेवापासून शेवटी कीटकापर्यंत हे तिन्ही गुणापशीच व्यापलेले आहेत. परी विश्वीची आगवी मांधी, जेणे भेदिलेने गुणभेदी, पडली ते तव आदी ज्ञान सांगो. एकंदरीत हे सगळं जे काही विश्व आहे ते संपूर्ण विश्वरूपी, मग त्या स्थावर जितके काय असतील जंगम जितके काय असतील त्या सगळ्यांचा समुदाय, या संपूर्ण समुदायामध्ये या त्रिगुणानंच व्याप्त झाले. म्हणून 3 गुण असल्यामुळं कोणतं सत्वाचं कोणतं रजाचं कोणतं तमाचं असा भेद तिथं येतो. तेव्हा आता पहिल्यांदा काय आहे की जे म्हणलेत का नाही मागच्या ह्या श्लोकाच्या सुरुवातीला की ज्ञान कर्म आणि कर्ता हेच तुला सांगणार आहे. मग पहिल्यांदा आम्ही ज्ञान सत्वगुणाचं कसं असतं ते सांगतो. जे दिठी जरी चोख कीजे, तरी भलतेही चोख सुजे, तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. एकंदरीत आपली दृष्टी शुद्ध असली की आपल्याला सगळं चांगलं दिसतं. जसं असं सांगतात की एकच फलटण उभा आहे आणि युधिष्ठिराला सांगितलं ह्यात कोणी अत्यंत दुर्बुद्धीचा वाईट मनाचा वाईट विचाराचा मनुष्य असला तर घेऊन ये. ते फिरून आले म्हणले सगळे चांगले आहेत, कोणी नाही. दुर्योधनाला सांगितलं ह्यात चांगला कोणी असला तर घेऊन ये. हे फिरून आला एकही चांगला नाही म्हणला, कोणाच्यात ना कोणाच्यात काहीतरी आहेच. आता तेच आहे का नाही फलटण सगळी. मग यांना असं का, ते यांच्या ठिकाणी दृष्टी कशी ना, म्हणून सांगितलं जे दिठी जरी चोख की जे, तुमची दृष्टी जर शुद्ध असेल तर तुम्हाला सगळं पुढचं चांगलं दिसेल. त्याच प्रकारे ज्ञान शुद्ध असलं की सगळं शुद्ध होऊन जाईल. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान, कैवल्य गुणनिधान. श्रीकृष्ण म्हणे आता एकंदरीत जो विषय पुढं मांडायचा आहे त्याची सुरुवात अशी मांडली की मी पहिल्यांदा तुला आता सात्विक ज्ञान कसं आहे ते सांगणार आहे आणि त्याच्याकरता तो इकडं लक्ष दे. असं कोणी सांगितलं तर जे कैवल्याचा अधिकारी, ज्याच्या हातात कैवल्य, कोणाला द्यायचं कोणाला नाही, म्हणजे जे मोक्षप्राप्ती करता जे आहेत आणि ज्यांना मोक्षाचा अर्थ कळाला आहे आणि ज्यांनी मागणी केली त्यांना देण्याकरता हा परमात्मा आहे. आणि या परमात्म्याजवळ मोक्ष एवढा तेवढा नाही, निधान असे किती आले आत्तापर्यंत किती मोक्ष घेऊन गेले तरी त्यांच्याकडं तो आहेच आहे असा असणारा श्रीकृष्ण परमात्मा आता पुढचं ज्ञानाविषयी बोलत आहे. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं.
आता या 20व्या श्लोकामध्ये असं सांगतात की ज्या ज्ञानाच्या ठिकाणी परस्पर असं जे काही असणारं भिन्न असं जे काही काय आहे की संपूर्ण जगत तत्व बाकीचं सगळं आहे, पण त्याच्यातून दुसरं बाजूला असणारं अविनाशी तत्व म्हणजे ते जे काही आहे की अव्यय असं जे तत्व आहे, अविभक्त असं जे तत्व आहे, त्याच्याविषयी या ठिकाणी काय आहे की तू सात्विक ज्ञानानं त्याला जाणू शकतोस. तेच तुला आता सात्विक ज्ञान समजून सांगत आहे. तरी अर्जुना गा ते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाचा उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी. एकंदरीत आता सात्विक ज्ञान सांगत असताना सात्विक ज्ञानाची व्याख्या कशी, तर शुद्ध ज्ञान आहे. चोखडे अत्यंत काय आहे की शुद्ध असणारं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान एकदा जागं झालं की जे ज्ञेय आहे ते ज्ञेय आणि तो ज्ञाता हे दोघंही काय करतात, ऐक्य होतात, एकरूप होतात. जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता नेणिजती सागरे का कवळलिया न धरे आत्मछाया. आता जसं काही उदाहरणं आली की सूर्यापुढं अंधार टिकत नाही. दुसरी गोष्ट, किती जरी नद्या कोणत्याही दिशेने वाहत आल्या तर एकदा समुद्रात मिळाल्यानंतर समुद्रात त्या नद्याचं काय आहे, पूर्ववाहिनी का पश्चिम वाहिनी असा काही भेद राहत नाही. त्या ठिकाणी त्या नद्या एकरूप होऊन जातात. आणि दुसरं उदाहरण असं दिलं की आपणच आपली सावली पकडायची ठरवली तर समजा एखाद्याला समोर दिसली आणि पळत जाऊन त्यांनी तिला मिठी मारली, ऐक्य होऊन बसल, सावलीन तो एकच झाला, दुसरं काहीच राहिलं नाही त्याच्या ठिकाणी. त्याप्रमाणे हे सगळं झालं म्हणजे आत्मप्राप्ती झाल्यासारखं आता दाखवायचं आहे. तया परी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. एकंदरीत ज्याच्या ठिकाणी या पूर्ण ज्ञानाची एकदा काही जागृती झाली, ते पूर्ण ज्ञान त्याच्या ठिकाणी प्राप्तव्याला आलं की मग मात्र काही भेद राहत नाही. मग जर जोपर्यंत त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही तोपर्यंत त्याला अनेक गोष्टी अनेक प्रकाराने दिसत होत्या. आता जर त्याच्या ठिकाणी सात्विक ज्ञान जागं झालं तर मग प्रत्यक्ष शिव असो किंवा एखादी छोटीशी काडी असो, सगळंच त्याच्या दृष्टीने कसं झालं तर आत्मस्वरूपच असं दिसू लागलं. जैसे हाते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुता का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. आता त्याच्याकरता ते असं सांगतात की जसं एखाद्या पाटीवर काढलेलं चित्र आहे, आपली पहिली पेन्सिलीची पाटी होती ना तशा पाटीवर काढलेलं चित्र आहे, आणि ह्याने काय केलं बघू कसं असतं म्हणून त्याच्यावर हात फिरवत बसला. पाटीवर आपला हात फिरवतो आहे, आता ते चित्र राहील का? हात फिरवायला लागल्यानंतर चित्र सगळं पुसून गेलं. शिवाय मीठ हातात घेतलं आणि पाण्यात धुवायला लागला, ते मीठच तिथं राहायचं नाही हातात. तरी का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. आणि जागा झाला, आता परत जागा झाल्यावर स्वप्न कसं येईल? स्वप्न झोपीच्या पोटातलं. तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणता ना जाणणे जाणावे उरे. याप्रमाणे एकदा का सात्विक ज्ञानाची प्राप्ती झाली की जो ज्ञाता आहे त्या ज्ञात्याच्या ठिकाणी पाहण्याकरता जे काही जाणणं घेऊन चालला होता तो जाणणं घेतलेला जाणता केवळ जाणीवेच्या ठिकाणी एकरूप होऊन जातो. आता जाणताय उरला नाही, जाणणेपणा उरला नाही, मग काय उरलं आहे? फक्त जाणीव उरली, फक्त त्या ठिकाणी जाणीव उरली. पै सोने आटोनी लेणी न काढिती आपुली आयणी का तरंग न घेपती पाणी गाळोनी जैसे. त्याच प्रकारे एकदा काय आहे, अनेक प्रकारचे जरी काय आहे दागदागिने असले तरी त्याच्या ठिकाणी एकदा
काय केलं की आटून टाकले. म्हणजे मग त्या ठिकाणचं दागिन्याची जी काही आहे ती वेगवेगळी डिझाईन आणि जसं त्याचं नाव आहे त्याप्रमाणे ते परिधान करण्याची जागा, असा काय भेद उरला का आता? त्याच्यात कानातलंही त्यातच गेलं, नाकातलंही त्याच्यातच आहे, हातातल्या बांगड्या त्याच्यात, गळ्यात का आटणी केली ना. हे लेणं सगळं एक झाल्यानंतर सगळं ऐक्य झालं. का तरंग न घे पती पाणी, असं कधी झालं का? लाट पाण्यात जिरून जाते, पण लाटेनेच पाणी गिळून टाकलं, असं तर कधी होत नाही. तैसी जया ज्ञानाची हाथा, न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा. एकंदरीत जे जे काही दृश्य आहे ते दृश्य जोपर्यंत आपल्या ठिकाणी त्या दृश्याची भिन्नता, दृश्याच्या संबंधाचे नामरूप आपल्या ठिकाणी उभा आहे तोपर्यंत आपण त्याला दृश्यच म्हणतो. आणि ज्ञान एकदा जागं झालं की मग दृश्य किंवा ती वस्तू नाही का, सगळ्या वस्तू संपल्या का? वस्तू जाग्याला राहतील, पण मग ह्याचं ज्ञान ह्याला काय सांगायला लावेल? दृश्यते माईक प्रत्ययी दाखला. हे माईक आहे ह्याचा मला प्रत्यय आला आहे, त्यामुळं ह्या दृश्याला मी आता समजेन हे माईक आहे. म्हणजे जसं लाकूड आहे आणि लाकडापासून त्या चित्र केली. एक कारागीर होता सुतार, त्यांनी मग एकाच लाकडाच्यापासून हत्ती केला, बैल केला, घोडा केला. काही जरी केलं तर दिसायला घोडा हत्ती अमुक दिसते, पण लाकूडच आहे का नाही? मग जसा पाहणारा त्या ठिकाणी लाकूड म्हणून पाहतो, दृश्य काही असू द्या, तसं ह्याच्या ठिकाणी ज्ञान झालं. आरसा पाहो जाता कोढे, जैसे पाहते चिकारी घे पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञातया छिजे. आता जसं आरसा हातात घेतला म्हणजे आरसा आहे का पाहणाराच आरशात गेला, तर त्याची दृष्टीच आरशात गेल्यामुळं त्याला दृश्य दिसलं. आता समजा असं धरून चालू की आरसा हातात घेतला आहे, त्याच्या तोंडापुढं आरसा आहे पण ह्याने डोळे झाकून घेतले, मग आरशात मुख आहे ह्याला कुठं कळतं आहे? म्हणजे त्याची दृष्टी त्या ठिकाणी पाहता चिकारी घे पुढे, पाहणाराच जो काय आहे तो त्याच गेल्यासारखा आहे. तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जई, त्याप्रमाणे ज्ञाता ज्ञेयाच्या ठिकाणी एकरूप होतो. हे कोणाचं सामर्थ्य आहे? ज्ञानाचं सामर्थ्य. ज्ञाता ज्ञेयाला शोधत चालला होता ज्ञानानं, आणि आता ज्ञानानं ज्ञेय सापडून दिल्याबरोबर ज्ञाताच ज्ञेयाच्या ठिकाणी एकरूप झाला. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्षलक्ष्मीचे भुवन, हे असो ऐकचिन्ह राजसाचे. याप्रमाणे आता मागच्या ओवीतली जी मांडणी त्याच्यामध्ये काय काय लक्षात आलं? तर ज्ञानानं ज्ञेयाची ओळख करून घेणारा ज्ञाता ज्ञेयाच्या ठिकाणी एकरूप झाला. मग ज्ञान कुठे गेलं? जर ज्ञाता ज्ञेय एक झाले तर मग ज्ञान कुठे गेलं? तर ज्ञानही त्या ठिकाणीच एकरूप झालं. असं असणारं हे सात्विक ज्ञान हे आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणार आहे. मोक्षरूपी जे भुवन आहे किंवा मोक्षरूपी जे लक्ष्मी, तिच्या भुवनामध्ये या ज्ञानानं नेऊन पोचतं केलेलं आहे. आता आत्तापर्यंत हे ज्ञानाचं चिन्ह दाखवण्यात सात्विक ज्ञान सांगितलं. आता राजसी ज्ञान कसं असतं ते सगळं सांगणार आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.